सतर्क पोलिसांमुळे कोरेगाव तालुक्यात बालविवाह रोखला. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या तातडीच्या कारवाईने प्रशासनाला यश. सातारा जिल्हा पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या कार्यतत्परतेमुळे कोरेगाव तालुक्यात होणारा बालविवाह रविवारी दुपारी रोखण्यात यश आले. पोलीस प्रशासन आणि महिला व बालविकास विभागाच्या संयुक्त कारवाईमुळे संबंधित कुटुंबियांचे समुपदेशन करण्यात आले असून नियोजित विवाह थांबवण्यात आला आहे. या घटनेमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गालगत कोरेगाव शहराच्या पूर्वेकडील एका गावात गेल्या 2 दिवसांपासून विवाह सोहळ्याची तयारी सुरू होती. स्थानिक ग्रामस्थांना विवाहाची माहिती होती, मात्र हा बालविवाह असल्याची कल्पना कोणालाही नव्हती. दरम्यान सांगली जिल्ह्यातून वराड नवरदेवाच्या गावाकडे रवाना झाल्यानंतर एका गुप्त बातमीदाराने पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांना याबाबत माहिती दिली. विवाहस्थळाची सविस्तर माहिती मिळताच त्यांनी तात्काळ हालचाली सुरू केल्या. या माहितीची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी पोलीस मुख्यालय, महिला व बालविकास विभाग तसेच कोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना सूचना दिल्या. प्रशासनाच्या संयुक्त पथकाने तातडीने कोरेगाव पोलीस ठाणे गाठत विवाहस्थळी धाव घेतली. उपनिरीक्षक अतुल जगदाळे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार अक्षय शिंदे, महिला अंमलदार आनंदी पाचांगणे तसेच महिला व बालविकास विभागाचे अधिकारी यांनी संयुक्तरित्या तपासणी केली. तपासादरम्यान संबंधित मुलगी कायद्याने निर्धारित वयोमर्यादेपेक्षा कमी वयाची असल्याचे स्पष्ट झाले. यावेळी पोलिसांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मुलीच्या पालकांना बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 अंतर्गत होणाऱ्या कठोर शिक्षेबाबत माहिती दिली. तसेच अल्पवयीन मुलीच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्यावर बालविवाहाचे होणारे गंभीर परिणाम समजावून सांगत कुटुंबियांचे सखोल समुपदेशन केले. प्रशासनाच्या सकारात्मक हस्तक्षेपानंतर संबंधित कुटुंबियांनी आपली चूक मान्य करत नियोजित विवाह थांबण्यास सहमती दर्शवली. ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेस सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने, अंमलदार मुनीर मुल्ला, क्रांती जाधव, प्रियंका देशमुख, महिला व बालविकास विभागाच्या सुजाता शिंदे तसेच चाइल्ड लाईनचे वैभव इंगवले यांच्यासह ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. राजकारणापलीकडील मैत्रीचा सुंदर क्षण खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी घेतली. खासदार उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट. माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी रविवारी सातारा येथील जलमंदिर पॅलेस येथे खासदार उदयनराजे भोसले यांची सपत्नीक सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रकृतीची आत्मीयतेने विचारपूस करण्यात आली. तसेच विविध सामाजिक, कौटुंबिक आणि समकालीन विषयांवर दोन्ही नेत्यांमध्ये मनमोकळ्या गप्पा रंगल्या. लोकसभेमध्ये एकमेकांचे मित्र असलेल्या खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील संवादामुळे वातावरण आनंदी व उत्साहित झाले होते. राजकारणाच्या पलीकडे जाऊन जपलेली मैत्री आणि पक्षीय भेद विसरून निर्माण झालेला स्नेहभाव पाहून उपस्थित कार्यकर्त्यांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांचीही सपत्नीक भेट घेत आशीर्वाद घेतले. तसेच त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून शुभेच्छा व्यक्त केल्या. गोवे खंडोबाची वाडी ते गोवे दिगर रस्त्याला ग्रामीण मार्ग दर्जा, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून निर्णय. कोरेगाव विधानसभा मतदारसंघ अंतर्गत सातारा तालुक्यातील गोवे खंडोबाची वाडी ते गोवे दिगर या अंगीकृत योजनाबाह्य रस्त्यावरील वाहतूक अधिक सुरक्षित व्हावी यासाठी या रस्त्याला ग्रामीण मार्ग म्हणून दर्जोन्नती देण्यात आली आहे. याबद्दल नगरसेवक अक्षय जाधव यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आभार मानले आहेत. गोवे खंडोबाची वाडी ते गोवे दिगर या रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली असून हा रस्ता वाहतुकीसाठी अधिक सुरक्षित आणि निर्धोक होण्यासाठी या रस्त्याची दर्जोन्नती करण्याची मागणी नगरसेवक अक्षय जाधव यांनी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे केली होती. जाधव यांच्या मागणीनुसार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सदर रस्त्याच्या दर्जोन्नती बाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला केल्या होत्या. बांधकाम विभागाने सदरचा प्रस्ताव राज्याच्या ग्रामविकास विभागाकडे सादर केला होता. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार गोवे खंडोबाची वाडी ते गोवे दिगर हा योजनाबाह्य रस्ता ग्रामीण मार्ग म्हणून रस्ते विकास योजनेमध्ये समाविष्ट करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. गोवे खंडोबाची वाडी ते गोवे दिगर या रस्त्याला ग्रामीण मार्ग दर्जा मिळाल्याने या रस्त्याच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे हा रस्ता दर्जेदार होऊन दळणवळणासाठी अधिक सुकर होणार असल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दौऱ्यापूर्वी शिरवळ पोलिसांची धडक कारवाई. विनापरवाना पिस्तुलासह तरुण अटकेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सातारा जिल्ह्यातील दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिरवळ पोलिसांनी मोठी कारवाई करत एका तरुणाला विनापरवाना देशी बनावटीच्या पिस्तुलासह अटक केली आहे.
या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या सतर्कतेचे कौतुक होत आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या सातारा, भुईंज आणि शिरोळ पोलीस ठाणे हद्दीतील दौऱ्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दलाने सुरक्षा व्यवस्था कडक केली होती. वरिष्ठ कार्यालयाकडून अवैध अग्निशस्त्रांचा शोध घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेष गस्त आणि शोध मोहीम राबवण्यात येत होती. दिनांक 8 मे 2026 रोजी एका तरुणाकडे विनापरवाना देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. झडती दरम्यान त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले. या प्रकरणी तेजस राजेंद्र मोटे वय 20 राहणार धनगरवाडी तालुका खंडाळा याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम 1959 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 12 मे 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे आणि पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शिंदे, उपनिरीक्षक शंकर पांगारे, सतीश आंदोलवार आणि त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. कराड शहरात पोलिसांची अचानक तपासणी मोहीम, भरधाव वाहन चालकांवर कडक कारवाई. कराड शहरात सायंकाळी आणि रात्रीच्या वेळेत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरोधात शहर पोलिसांनी अचानक तपासणी मोहीम राबवत कडक कारवाई सुरू केली आहे. शहरातील प्रमुख चौक, गर्दीचे रस्ते आणि संवेदनशील भागांमध्ये पोलिसांकडून वाहनांची थांबवून तपासणी करण्यात येत असून वाहनांच्या डिकीचीही सखोल पाहणी केली जात आहे. अलीकडच्या काळात भरधाव वेगाने वाहन चालवणे, धोकादायक स्टंट करणे तसेच संशयास्पद हालचाली वाढल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. विशेषतः दुचाकी आणि चारचाकी वाहनांची तपासणी करून वाहनांची कागदपत्रे, परवाने आणि इतर आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. यासोबतच वाहनांमध्ये बेकायदेशीर वस्तू अथवा संशयास्पद साहित्य आहे का याचीही तपासणी करण्यात येत आहे. या अचानक कारवाईमुळे अनेक वाहन चालकांची धावपळ उडाल्याचे चित्र शहरात पाहायला मिळाले. काही वाहन चालकांकडे आवश्यक कागदपत्रे नसल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. संशयित वाहनांची पोलिसांनी अधिक सखोल तपासणी केली. पोलीस प्रशासनाने नागरिकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले असून नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने अशा प्रकारच्या अचानक तपासणी मोहीम पुढील काळातही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.